तुकाराम मुंडेंनी उघड केली दुधामधली सगळ्यात भयानक भेसळ. अख्ख्या महाराष्ट्राला हादरा देणारी एक बातमी समोर आली आहे. तुकाराम मुंडे यांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील एका मुख्य केंद्रावर छापा मारला. तिथे दुधामध्ये अशी भयानक भेसळ केली जात होती जिचा आजपर्यंत कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. दुधामध्ये पाणी टाकलं जातं, युरिया किंवा डिटर्जंट पावडर टाकली जाते इथपर्यंत आपण ऐकलं होतं. पण या दुधामध्ये एक अशी विचित्र वस्तू टाकली जात होती की जिच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण झाला होता. खरं तर ही धाड एका छोट्या डेअरीवर किंवा साध्या संकलन केंद्रावर नव्हती, तर हे एक असं मोठं महाजाळ होतं जिथून रोज हजारो लिटर दूध राज्यातील तब्बल 10 जिल्ह्यांना पोचवलं जात होतं. महाराष्ट्रातले जवळपास 5 ते 6 कोटी लोक रोज सकाळी उठून याच केंद्रावरून आलेलं दूध अत्यंत विश्वासाने पित होते. तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त पनीर, मावा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांविरोधात धडक कारवाया सुरू केल्या. मात्र पुण्यात उघडकीस आलेली ही कारवाई अनेकांना हादरवून टाकणारी ठरली. नेमकं काय सुरू होतं या दुधाच्या काळ्या व्यवसायात? दुधात नेमकं काय मिसळलं जात होतं आणि या संपूर्ण रॅकेटमागे कोणाचा हात होता? चला जाणून घेऊया या धक्कादायक कारवाईचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राज्यभर धडक कारवायांची मालिका सुरू झाली. याच दरम्यान मुंबईतील मुख्यालयाला पुणे जिल्ह्यातील मंचर आणि आंबेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर दुधाच्या भेसळीचा संशय असल्याची माहिती मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत मुंडे यांनी एफडीएच्या 50हून अधिक अनुभवी अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार केले. या पथकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचीही साथ देण्यात आली. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. मुंबईहून अधिकाऱ्यांचा ताफा अत्यंत गोपनीय पद्धतीने पुण्याच्या दिशेने रवाना झाला. पुढील काही तासात अशी कारवाई होणार होती ज्यामुळे भेसळीच्या या कथित रॅकेटचे अनेक धक्कादायक पैलू समोर येणार होते. ही संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. ऑपरेशनची माहिती अत्यंत मर्यादित अधिकाऱ्यांपुरतीच होती, जेणेकरून कारवाईची कुठलीही खबर बाहेर जाऊ नये. मुंबईहून निघालेल्या गाड्या वेगाने एक्सप्रेसवेवरून पुण्याच्या दिशेने धावत होत्या. प्रत्येक अधिकारी पूर्णपणे सतर्क होता. प्रवास सुरू असतानाच टीम लीडरच्या फोनवर एक महत्त्वाचा संदेश आला. माहिती देणाऱ्या व्यक्तीनं इशारा दिला की संबंधित ठिकाणी कारवाईची चाहूल लागल्याची शक्यता आहे आणि पुरावे नष्ट करण्याची घाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे. जर पथक वेळेत पोहोचले नाही तर महत्त्वाचे पुरावे हातातून निसटू शकतात. हा इशारा मिळताच पथकाने आणखी वेगाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा ठरत होता. मात्र पुढे जे दृश्य दिसलं त्याने या संपूर्ण कारवाईला आणखी नाट्यमय वळण मिळालं. रात्रीचे साधारण 2:30 ते 3 वाजले होते. अधिकाऱ्यांचा ताफा चाकण ते शिक्रापूर मार्गे आंबेगाव ते मंचर परिसरात दाखल झाला. संपूर्ण परिसर अंधारात आणि शांततेत बुडालेला होता. मुख्य ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका अंधाऱ्या शेडजवळ 2 मोठे ट्रक उभे असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्या ट्रकांची उपस्थिती संशयास्पद वाटत होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तात्काळ वाहनांचा वेग कमी केला आणि संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यास सुरुवात केली. पुढच्या काही क्षणात काय उलगडणार होतं याची कुणालाही कल्पना नव्हती. शेरच्या परिसरात काही मजूर आणि 2 संशयित व्यक्ती ट्रकमधून मोठे निळे प्लास्टिकचे ड्रम आणि पांढऱ्या गोण्या घाईघाईने खाली उतरवत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यांची हालचाल पाहून अधिकाऱ्यांचा संशय आणखी बळावला. क्षणाचाही विलंब न करता एफडीएच्या पथकाने सरकारी वाहने थेट ट्रकसमोर उभी करून संपूर्ण परिसराला वेढा घातला. अचानक धाड पडताच तिथे एकच गोंधळ उडाला. काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पथकाने तातडीने कारवाई करत 2 प्रमुख संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी टॉर्चच्या प्रकाशात ट्रक आणि शेडची तपासणी सुरू केली. आतले दृश्य पाहून सर्वजण अवाक झाले. शेडमध्ये शेकडो रिकामे प्लास्टिकचे ड्रम, द्रव पदार्थ मिसळण्यासाठी वापरली जाणारी मोठी मिक्सिंग यंत्रे आणि विविध रासायनिक पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तींनी हा केवळ दूध पावडरचा गोदाम असल्याचा दावा केला.
मात्र अधिकाऱ्यांनी सखोल तपास आणि चौकशी सुरू ठेवली. जसजशी चौकशी पुढे सरकत गेली तसतशी या कथित रॅकेटची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हा प्रकार केवळ एका गोदामापुरता मर्यादित नसून अनेक ठिकाणी पसरलेल्या जाळ्याशी संबंधित असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला. मात्र अजूनही सर्वात मोठा प्रश्न अनुत्तरित होता. दुधात पाणी किंवा इतर भेसळयुक्त पदार्थांव्यतिरिक्त नेमकं काय मिसळलं जात होतं आणि हा कथित प्रकार किती मोठ्या प्रमाणावर सुरू होता. चौकशीत मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे FDA आणि पोलिसांनी राज्यभर एकाच वेळी धडक कारवाई सुरू केली. सोलापूरमधील अकलूज, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड, सांगली आणि मुंबईजवळील भिवंडीसह अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या व्यापक मोहिमेदरम्यान अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तसेच टँकर, मिक्सिंग मशिनरी, रासायनिक पदार्थ आणि इतर साहित्य असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली. तपास पुढे सरकत असताना आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. जप्त केलेले दूध आणि इतर साहित्य विविध पुरवठा साखळ्यांद्वारे बाजारात पोहोचत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तपासात समोर आलं की या माफियांनी महाराष्ट्र म्हणजेच आपण जे ब्रँडेड पॅकेटच दूध अगदी विश्वासाने विकत घेतो त्या ब्रँडच्या मुख्य टँकरमध्येच हे लोक आपले बनावट दूध मिसळत होते. त्यामुळेच हे दूध थेट जिल्ह्यांमध्ये सप्लाय होत होतं आणि जवळपास 5 कोटी लोकांच्या घरात रोज सकाळी पिशवीद्वारे पोहोचत होतं. शेतकऱ्यांकडून आलेल्या 1000 लिटर शुद्ध दुधात हे लोक तब्बल 500 लिटर बनावट दूध मिसळायचे. पण हे 500 लिटर बनावट दूध तयार कसं व्हायचं? पाणी आणि युरिया तर ठीक, पण ती कोणती अत्यंत विचित्र आणि भयानक वस्तू होती जी दुधाला घट्ट आणि पांढरे शुभ्र बनवण्यासाठी वापरली जात होती. याचा सर्वात मोठा सस्पेन्स आता उघड होणार आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा अतिशय उबग आणणारा आणि भयानक खुलासा समोर आला आहे. दुधाला पांढरा शुभ्र रंग यावा, त्याला खऱ्या दुधासारखा घट्टपणा यावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर खऱ्या दुधासारखा फेस झाग यावा. यासाठी हे कसाई दुधामध्ये चक्क केसांचा शॅम्पू, हेअर शॅम्पू मिसळत होते. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ज्या शॅम्पूने आपण केस धुतो तो उग्रवास नसलेला केमिकल शॅम्पू हे लोक मोठ्या प्रमाणावर बाजारातून विकत आणायचे. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये युरिया, पांढरा रंग, कमी दर्जाची दूध पावडर आणि इतर संशयित रासायनिक पदार्थ आढळल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला. या पदार्थांचे मिश्रण करून खऱ्या दुधासारखा दिसणारा बनावट द्रव तयार केला जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तपास अधिकाऱ्यांच्या मते हे मिश्रण खऱ्या दुधात मिसळल्यानंतर त्याची ओळख पटवणे अधिक कठीण होऊ शकते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल वैज्ञानिक तपास सुरू करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या तपासानुसार हा कथित प्रकार बराच काळ सुरू असल्याचा संशय आहे. जर हे आरोप खरे ठरले तर मोठ्या संख्येने ग्राहकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञांच्या मते युरिया किंवा अन्नासाठी अयोग्य रासायनिक पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. अशा पदार्थांमुळे यकृत आणि मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच पचनसंस्थेच्या तक्रारींसह इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. नेमका परिणाम कोणते पदार्थ, त्यांचे प्रमाण आणि सेवनाचा कालावधी यावर अवलंबून असतो. सुरू करण्यात आली असून तपास पुढे सुरू आहे. नागरिकांनी दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना अधिकृत, विश्वासार्ह स्रोतांवर भर द्यावा आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दूध खरेदी करताना नागरिकांनी नेहमी जागरूक राहावे. दूध संशयास्पद वाटल्यास किंवा भेसळीची शंका आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे FDA तक्रार नोंदवावी. तुमच्या एका तक्रारीमुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य सुरक्षित राहू शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपत नाही. इथून आपल्या जबाबदारीची सुरुवात होते. फक्त बातमी पाहून पुढे जाण्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपण काय करू शकतो हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
दूध घेताना काही साध्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. शक्यतो विश्वासार्ह डेअरी किंवा अधिकृत विक्रेत्याकडूनच दूध खरेदी करा. पॅकेटबंद दूध घेत असाल तर उत्पादनाची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, पॅकेजिंग अखंड आहे का आणि पॅकेटला गळती किंवा छेडछाड झालेली नाही ना, हे नक्की तपासा. दुधाचा रंग, वास किंवा पोत असामान्य वाटत असेल किंवा उकळताना अनैसर्गिक बदल दिसत असतील तर ते दूध वापरणे टाळा. मात्र अशा निरीक्षणांवरून भेसळ निश्चित झाली असे समजू नका. खात्री करण्यासाठी अधिकृत प्रयोगशाळेतील तपासणीच सर्वात विश्वासार्ह असते. तुमच्या परिसरातील डेअरी, दूध संकलन केंद्र किंवा टँकरबाबत संशयास्पद हालचाल दिसल्यास शांत बसू नका. तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवा. संबंधित यंत्रणा अशा तक्रारींची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करू शकते. आज आपण जागरूक राहिलो तर उद्या आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे आरोग्य अधिक सुरक्षित राहील. तुमच्या मते अन्न भेसळ करणाऱ्यांवर किती कठोर कारवाई व्हायला हवी? आणि तुमच्या परिसरातील दुधाच्या गुणवत्तेबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लाईक. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोक जागरूक होतील. अशाच तथ्याधारित आणि महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.